तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळी गाभाऱ्यातील 4 शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजीबुवा यांनी निदर्शनास आणून दिलं आणि हे तडे गेलेल्या या शिळांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे। या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगितलंय। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर, तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ज्या शिळा आहेत त्यांना तडे गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे, काय काय नेमके या संदर्भातल्या आणखी डिटेल्स आहेत, पुढे काय तपशील येतात? अनुपमा, सध्या तुळजाभवानीच्या मंदिराला प्राचीन लूक देण्याचं सध्या काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना एक धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल जो समोर आलाय। तुळजाभवानी मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यातील 5 ज्या शिळा आहेत त्यांना तडे गेल्याचं निदर्शनास आलं। सुरुवातीला ही बाब पुजाऱ्यांच्या लक्षात आली आणि या पुजारी मंडळाचे जे प्रमुख पुजारी आहेत, मुख्य महंत ज्यांना आपण म्हणतो, तुकोजी बुवा यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी ही गोष्ट परत प्रशासन आणि पुरातत्व विभागांना सांगितली। त्यावेळेस जिल्हाधिकारी आणि त्या विभागाच्या लोकांनी त्याची पाहणी केली आणि त्याचा एक अहवाल देखील तयार करण्यात आलेला आहे। याचं ऑडिट केलं जाणार आहे आणि त्यानंतर या शिळा बद्दल जो आहे तो पुढील निर्णय घेतला जाणार आहे। प्रश्न असा आहे की यापूर्वी जिल्हा प्रशासन किंवा पुजाऱ्यांना ही बाब कशी लक्षात आली नाही, हा सुद्धा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे। मुख्य म्हणजे 150 वर्षापूर्वी तुळजाभवानी मंदिराचं खरं तर तुळजाभवानी मंदिरात अशी डागडुजी करण्यात आली होती आणि 150 वर्षानंतर आता याला एक प्राचीन लूक देण्याचं काम सुरू आणि त्यावेळेस हा प्रकार निदर्शनास आलेला आहे। आता हे ऑडिट मध्ये नेमका अहवाल काय येतो आणि ह्या ज्या शिळा आहेत त्या कधी दुरुस्त केल्या जातात ते पाहावं लागेल। अनुपमा, ठीक, ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या राष्ट्रकूट यादवकालीन खरं तर मंदिर समजलं जातं, त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल।